आम्ही 2010 पासून जेव्हा मेळघाटात काम सुरू केलं त्यावेळेला लक्षात आलं की या मुलांच्या म्हणजे सगळ्या मेळघाटातल्या समस्यांचं मूळ हे शिक्षणात आहे. आणि शिक्षणापासून ही मुलं बाहेर का पडतात शब्द असून कारण यांना भाषाच कळत नाही. शिक्षकांना त्यांची भाषा कळत नाही आणि मुलांना शिक्षकांची भाषा कळत नाही. मग त्याच्याकरता आम्ही भाषिक पूल तयार करायचं ठरवलं आणि आम्ही हा कोरकू भाषेचा ज्ञानकोश आधी तयार केला. कोरकू भाषेचा कारण मेळघाटात कोरकू 80% आहे आणि बाकी 4 प्रकारची आणखी कम्युनिटी आहे. त्याच्यामध्ये गोंड आहे, बिलाला आहे, निहाल आहे आणि पारधी आहे. तर कोरकू 80% असल्यामुळे मग आपण पहिला कोरकूचं काम सुरू केलं आणि हे करताना आपण हा मुद्दाम 4 भाषेत बनवला की त्यांना फक्त त्यांच्या भाषेतून मराठीकडे येऊन थांबून चालणार नाही, तर त्यांना हिंदी पण यायला पाहिजे, इंग्रजी पण यायला पाहिजे. कारण शेवटी त्यांना पण ग्लोबल भाषेकडे जाऊन प्रवास करणे आहे, नुसतं व्यवहार आणि मराठीपर्यंत येऊन थांबून चालणार नाही. मग हा कोश आपण तयार केल्यानंतर ज्ञानकोश आपल्या हे लक्षात आलं की या 704 शब्दांमध्ये त्यांचं काहीच भागणार नाही आहे. मग आपण पुढचं हे केलं की हा पावरी भाषेचा कोश तयार केला. मग हे तयार करताना आपण काय केलं की अशी 5 पुस्तकांचे खंड केले. एक संच तयार केला ज्याच्यामध्ये पहिलं पुस्तक हे प्री प्रायमरी एज्युकेशनचं आहे आणि ते 4 याच्यातलं आहे. कारण लहानपणी भाषेचा बेस मजबूत झाला की मग त्यांना आयुष्यात प्रॉब्लेम राहत नाही. दुसरा जो आहे तो आपण तयार केला प्रायमरी एज्युकेशन करता. तिसरा संच जो आहे भाग जो आहे तो आहे त्यांचं व्याकरण, कारण 10वीपर्यंत मुलांना व्याकरणाची पण आवश्यकता असते. मग नंतर आपण तयार केला निसर्ग संपदा. निसर्ग संपदा तयार करण्यामागचं कारण असं की ते निसर्गात राहतात आणि आम्हाला ज्या वेळेला त्यांचं डॉक्युमेंटेशन करायचं असतं, वनौषधी म्हणा, खाद्य संस्कृती म्हणा, वनभाज्या म्हणा, त्यांच्या टेक्नॉलॉजीज म्हणा, तर हे सगळं करताना ते त्यांच्या भाषेचं नाव सांगतात आणि आपल्याला मराठी आणि इंग्रजी नावं माहिती असतात. मग ते कॉन्ट्रीब्यूट करण्याकरता आपल्याला आणि त्यांना हे पुस्तक उपयोगी पडतं. त्याकरता मग आपण हे स्पेशल वेगळं तयार केलं निसर्ग संपदा. आणि 5वा भाग आम्ही तयार केला तो त्यांची संस्कृती, कारण हल्ली ही मुलं पण आश्रमशाळांमध्ये शिकतात आणि 10वीपर्यंत घरापासून लांब राहिल्यामुळे तेही संस्कृतीपासून दूर जातात. मग ती त्यांची संस्कृती टिकून राहिली पाहिजे, कारण आपली तरी कुठेतरी ऑडिओ व्हिज्युअल रूपामध्ये पुस्तकांच्या रूपामध्ये आहे, त्यांची तर पूर्ण मौखिक संस्कृती आहे. म्हणजे आता ही जी पिढी 70-75मध्ये आहे ती संपली की ती संस्कृती संपणार. मग ती टिकून राहिल्या पाहिजे, त्याकरता मग हा प्रयत्न आपण केला की त्यांची संस्कृती, त्यांची देवता, मान्यता या सगळ्या याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहे. असा हा 5 पुस्तकांचा एक संच 500 रुपयाचा म्हणून आपण एका परिवाराला देतो. हे पुस्तक आपण एक मोठं पुस्तक न बनवलं असं 5 बनवण्यामागचं कारण असं की हा एक संच दिल्यामुळे त्या घरामध्ये समजा 2 किंवा 3 विद्यार्थी असेल तर त्यांचा प्रश्न सुटतो आणि 2 किंवा 3 विद्यार्थी साहजिक एकाच एज ग्रुपचे तर नसणार. एक पहिलीला असेल तर दुसरं 2री 3रीला असेल, तिसरं त्याच्यापेक्षा मोठं असेल. मग ॲट ए टाईम हा संच त्या 3ही मुलांच्या उपयोगात येतो आणि म्हणून हा असा एक संच आपण या 7 गोंडी आणि बिलाली भाषेचं पुस्तक आपलं पुढल्या महिन्यात प्रकाशित होतं. असं हे पुस्तकं आपण आतापर्यंत 9,500 रुपये परिवार आणि 12,679 विद्यार्थ्यांना